बातम्यांच्या चॅनल्सवर किंवा वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर आपण अनेकदा एक दृश्य पाहतो. हो, कोणतं दृश्य? नवी दिल्लीतील रायसिना हिलवर दिमाखात उभ्या असलेल्या त्या लाल आणि पिवळ्या सँडस्टोनच्या भव्य इमारती. हो, नक्कीच. अगदी रोजच दिसतात त्या बातम्यांमध्ये. अगदी बरोबर. पण या इमारती केवळ प्रशासकीय कार्यालये नाहीत. तो देशाच्या सत्तेचा सर्वात मोठा आणि शक्तिशाली कॅनव्हास आहे. खरंय. आणि म्हणूनच आजची आपली ही सखोल चर्चा खूप खास असणार आहे. हो, कारण आज आपण याच सत्तेच्या कॉरिडॉरचा म्हणजे विशेषतः नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकचा वेध घेणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडे माहितीचा एक अतिशय उत्तम स्रोत आहे. हो, 21 जुलै 2024 रोजी लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेला एक लेख. अमित भोळे यांचा नॉर्थ ब्लॉक संस्कृती हा लेख, बरोबर ना? अगदी बरोबर. अमित भोळे यांनी स्वतः 2 वर्षे तिथे वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केले आहे. म्हणजे हा लेख केवळ बाहेरून पाहिलेल्या भव्यतेबद्दल नाहीये, तर तो एक प्रत्यक्ष अनुभव आहे. हो, त्या जाडजूड दगडी भिंतींच्या आत चालणाऱ्या दैनंदिन जीवनाचा आणि तिथल्या शिस्तीचा. आणि तिथे रुजलेल्या एका विशिष्ट संस्कृतीचा. नक्कीच. तर आजची आपली या चर्चेची मुख्य मोहीम किंवा उद्देश हाच आहे की या ऐतिहासिक वास्तूंचे केवळ बांधकाम नव्हे तर तिथे चालणारी अघोषित संस्कृती आपल्याला डिकोड करायची आहे. कारण लवकरच या इमारतींचे संग्रहालयात रूपांतर होणार आहे. त्यापूर्वी त्यांची खरी ओळख समजून घेणं महत्वाचं आहे. चला तर मग या सर्व गोष्टींचा उलगडा करूया आणि या ऐतिहासिक वास्तूंच्या सफरीवर निघूया. हा, खरोखरच एक असा विषय आहे ज्यावर सहसा चर्चा होत नाही. असं का वाटतं तुम्हाला? कारण बाहेरून पाहणाऱ्यांसाठी या इमारती म्हणजे केवळ सरकार किंवा प्रशासन या अमूर्त संकल्पनेचे प्रतीक असतात. म्हणजे एक निर्जीव वास्तू. पण जेव्हा आपण एखाद्या अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून या वास्तूंकडे पाहतो ना, तेव्हा लक्षात येतं की या लाल दगडांच्या भिंतींना स्वतःची अशी एक स्पंदने आहेत. म्हणजे तिथे काम करणाऱ्या माणसांची एक वेगळीच दुनिया आहे तिथे. अगदी तसंच हजारो माणसांची एक वेगळीच परिसंस्था किंवा आपण ज्याला इकोसिस्टम म्हणतो ती तिथे तयार झाली आहे. आणि हीच इकोसिस्टम देशाच्या निर्णय प्रक्रियेवर कळत नकळत प्रभाव टाकत असते. नक्कीच. आणि या इकोसिस्टीमची सुरुवातच मुळी एका मोठ्या ऐतिहासिक संघर्षातून झाली होती. हे वाचून मला खूप कुतूहल वाटलं. हो, तो ऐतिहासिक संघर्ष वास्तुकलेचा होता. आज ज्याला आपण कर्तव्यपथ म्हणतो, तो पूर्वीचा राजपथ किंवा ल्युटियन्स दिल्लीचा परिसर हा मुळातच एका विशिष्ट भव्यतेसाठी डिझाईन केला गेला होता. बरोबर. एडविन लुटियन्स यांनी व्हाईसरॉय हाऊस म्हणजे आजचं राष्ट्रपती भवन डिझाईन केलं. आणि त्यांचे सहकारी वास्तुविशारद होते हर्बर्ट बेकर. हो, आणि बेकर यांनी सचिवालयाच्या इमारती म्हणजे हे नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक डिझाईन केले. पण या दोघांमध्ये या डिझाईनवरून जो मोठा वाद झाला तो आजच्या प्रशासकीय रचनेचा पाया ठरला असं म्हणता येईल. हो, आणि तो वाद बॅटल ऑफ ग्रेडियंट म्हणून ओळखला जातो. बॅटल ऑफ ग्रेडियंट म्हणजे उतार्याच्या प्रमाणावरून झालेला वाद. अगदी बरोबर. आणि तो केवळ एका उतार्याचा किंवा डिझाईनचा वाद नव्हता, तो इगो आणि सत्तेच्या प्रतीकांचा वाद होता. ते कसं काय? आता बघा, लुटियन्सची मूळ कल्पना अशी होती की व्हाईसरॉयच्या निवासस्थान हे रायसिना हिलच्या अगदी सर्वोच्च बिंदूवर असावे. म्हणजे सगळ्यात उंचावर. हो, जेणेकरून विजय चौकातून पाहताना ते पूर्णपणे कोणतेही अडथळ्याविना दिसावे. म्हणजे ते ब्रिटिश साम्राज्याच्या सर्वोच्च सत्तेचं प्रतीक ठरणार होते तर. बरोबर. आणि सचिवालयाच्या इमारती म्हणजे नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक त्याहून खालच्या पातळीवर असाव्यात असं लुटियन्सचं मत होतं. कारण नोकरशाही ही सर्वोच्च सत्तेच्या नियंत्रणाखाली असायला हवी असा तो विचार होता का? अगदी अचूक ओळखलत. पण इथेच हर्बर्ट बेकर यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी काय बदल सुचवला? त्यांनी नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकची रचना अशी केली की या इमारती आणि राष्ट्रपती भवन एकाच पातळीवर आले. अरे वा, म्हणजे एकाच उंचीवर. हो. याचा परिणाम असा झाला की आज आपण विजय चौकातून पाहतो तेव्हा राष्ट्रपती भवन पूर्णपणे न दिसता थोडं झाकलं गेल्यासारखं दिसतं. हो, मी पाहिलंय ते. नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकच्या मध्यभागातून ते थोडं दडून बसल्यासारखं दिसतं. अगदी तेच. बेकर यांचा असा युक्तिवाद होता की साम्राज्य केवळ एका सर्वोच्च नेत्यावर चालत नाही, तर ते नोकरशाहीवर चालते. हा विचार तर खूपच प्रगल्भ होता त्या काळात. हो, त्यामुळे नोकरशाहीच्या इमारतीही तितक्याच महत्वाच्या स्थानावर असायला हव्यात असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ह्या जिंकलं कोण? आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बॅटल ऑफ ग्रेडियंटमध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने बेकर यांच्या बाजूने कौल दिला. म्हणजे लुटियन्स हारले तर? हो, आणि लुटियन्स यामुळे इतके संतापले होते की त्यांनी बेकर यांच्यासोबतचे संबंध जवळपास तोडूनच टाकले. बापरे, इतका टोकाचा वाद?
हो, पण येथे सर्वात रंजक आणि वेधक गोष्ट अशी आहे की या एका निर्णयामुळे आजच्या भारतीय प्रशासनाचं एक वेगळंच चित्र उभे राहिलं. म्हणजे कसं? आजच्या घडीलाही प्रत्यक्ष सत्ता ही राष्ट्रपती भवनापेक्षा याच सचिवालयाच्या इमारतींमध्ये एकवटलेली आहे. वास्तुकलेतून सत्तेचे झालेले हे हस्तांतरण अत्यंत प्रतिकात्मक आहे. खरंय. आणि या इमारतींची भव्यता ही केवळ त्यांच्या स्थानात नाही तर त्यांच्या आकडेवारीमध्येही आहे. हो, आकडेवारी तर खरंच थक्क करणारी आहे. अमित भोळे यांनी लेखात दिलेली आकडेवारी वाचली की या वास्तूंचा आवाका लक्षात येतो. काय सांगते ती आकडेवारी? केवळ नॉर्थ ब्लॉकचा विचार केला तर त्याचं बिल्टअप क्षेत्रफळ तब्बल 75,289 चौरस मीटर आहे. म्हणजे जवळपास 8 लाख चौरस फूट. हो, आणि या एकाच इमारतीचा फुटप्रिंट किंवा जमिनीवरील व्यापलेला भाग 26 एकरांचा आहे. बापरे, 26 एकरांवर पसरलेली एकच सलग इमारत असणं ही कल्पनाच चक्रावून टाकणारी आहे. आणि एवढ्या मोठ्या जागेत नैसर्गिक हवा आणि प्रकाश येण्यासाठी बेकर यांनी अतिशय कुशलतेने डिझाईन केले आहे. हो, तिथे तब्बल 28 मोठे अहाते किंवा कोर्टयार्ड्स आहेत. 28 कोर्टयार्ड्स? हो, दिल्लीच्या रखरखीत उन्हाळ्यात इमारतीचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी हे खूप महत्वाचे आहेत. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोंडल्यासारखे वाटू नये यासाठीही ते उपयुक्त ठरतात. नक्कीच. विजय चौकापासून याची उंची मोजली तर ती जवळपास 75 फूट भरते. पण मला सर्वात थक्क करणारी गोष्ट वाटली ती या इमारतीची लांबी. ही इमारत चक्क 1290 फूट लांब आहे. म्हणजे साधारणपणे अर्धा किलोमीटरची एकच सलग इमारत. अगदी. आणि जमिनीपासून 10 फुटांपर्यंत जो लाल सँडस्टोन वापरलेला आहे तो या इमारतीला एक प्रकारचा गंभीर आणि अभेद्य लूक देतो. पण या डिझाईनमध्ये ना एक अत्यंत विचित्र आणि गोंधळात टाकणारी वास्तुरचना आहे. कोणती? इथला तळमजला हा बेसमेंट मानला जातो आणि पहिल्या मजल्याला ग्राउंड फ्लोअर म्हटलं जातं. हे असं का असावं? तळमजला तर जमिनीवरच असतो ना? हा पूर्णपणे ब्रिटिश वास्तुकलेचा आणि त्यांच्या हवालानाशी जुळवून घेण्याच्या पद्धतीचा भाग आहे. म्हणजे युरोपियन पद्धत. हो, युरोपियन देशांमध्ये बेसमेंटचा वापर थंडीपासून संरक्षणासाठी किंवा साठवणुकीसाठी होतो. आणि भारतात आल्यावर त्यांनी तोच पॅटर्न इथेही लागू केला वाटतं. अगदी तसंच. इथे तो तळमजला प्रत्यक्षात जमिनीच्या पातळीवर असूनही त्याला प्रशासकीय भाषेत बेसमेंटच म्हटलं गेलं. मग मुख्य कार्यालय कुठे आहेत? मुख्य कार्यालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची दालनं ही ग्राउंड फ्लोअरवर म्हणजे प्रत्यक्ष पहिल्या मजल्यावर ठेवली गेली. अच्छा, म्हणजे जिथे हवा खेळती राहील आणि जमिनीवरची उष्णता थेट जाणवणार नाही. बरोबर. आजही तीच ब्रिटिशकालीन नामकरणाची पद्धत तिथे रूढ आहे. या भौतिक भव्यतेपलीकडे जाऊन जेव्हा आपण इथल्या भौगोलिक आणि प्रशासकीय विभागणीकडे पाहतो तेव्हा सत्तेचे खरे वाटप कसे झाले आहे ते समजते. हो, ते कसं? ते थोडं सोप्या भाषेत सांगता येईल का? हो, नक्कीच. समजा आपण विजय चौकात राष्ट्रपती भवनाकडे तोंड करून उभे आहोत. तर आपल्या डाव्या बाजूला साऊथ ब्लॉक आहे आणि उजव्या बाजूला नॉर्थ ब्लॉक आहे. आणि साऊथ ब्लॉकमध्ये देशाचे सर्वात शक्तिशाली कार्यालय आहे. हो, पंतप्रधान कार्यालय किंवा पीएमओ. बस. त्यासोबतच तिथे परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय आहे. म्हणजे एक प्रकारे साऊथ ब्लॉक हे जगासमोर असणाऱ्या भारताचे चित्र, देशाची सुरक्षा आणि मुत्सद्देगिरी हाताळते. अगदी अचूक. आणि उजव्या बाजूचा जो नॉर्थ ब्लॉक आहे तो देशाचा अंतर्गत गाडा हाकतो. तिथे अर्थमंत्रालय आणि गृहमंत्रालय आहे ना? हो. साऊथ ब्लॉक जर देशाचा चेहरा आणि ढाल असेल तर नॉर्थ ब्लॉक हे देशाचे इंजिन आणि मज्जासंस्था आहे. अमित भोळे यांच्या लेखानुसार देशाच्या अर्थव्यवस्थेचा जवळपास 40% कारभार हा एकट्या नॉर्थ ब्लॉकमधून चालतो. 40%? बापरे, हा तो खूप मोठा आकडा आहे. हो, देशाच्या कानाकोपऱ्यातील आर्थिक निर्णयांच्या नाड्या आणि कायदा सुव्यवस्थेचे नियंत्रण या एका इमारतीतून होते. म्हणजे तिथे तयार होणाऱ्या एका फाईलवर देशातील कोट्यावधी लोकांचं भविष्य अवलंबून असते. आणि या प्रचंड जबाबदारीमुळे तिथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नेहमीच एक न दिसणारा मानसिक ताण असतो. आणि मला वाटतं याच मानसिक ताणातून आणि एवढ्या मोठ्या अवाढ्य यंत्रणेतून एक वेगळीच नॉर्थ ब्लॉक संस्कृती उदयाला आली आहे. हो, तिथे एक कॉलिन नावाची अत्यंत जुनी परंपरा आहे. कॉलिन? हे काय असतं? जेव्हा एखादा नवीन अधिकारी तिथे रुजू होतो हं. तेव्हा तो थेट कामाला लागत नाही. मग काय करतो? नवीन अधिकाऱ्याने आधीपासून कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची
औपचारिक भेट घेणे अपेक्षित असते. याला कॉलिन म्हणतात. ते केवळ एक शिष्टाचार वाटू शकतं, पण एवढ्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या इमारतीत ही परंपरा का टिकून आहे? कारण एवढ्या मोठ्या नोकरशाहीत तुम्ही केवळ फाईल्सच्या माध्यमातून काम करू शकत नाही. हो, तिथे मानवी संपर्क अत्यंत आवश्यक असतो. कॉलिन ही एक प्रकारे या अवाढ्य यंत्रणेत स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याची आणि प्रशासकीय नेटवर्किंग सुरू करण्याची पहिली पायरी असते. म्हणजे जेव्हा एखादा कळीचा निर्णय घ्यायचा असतो किंवा 2 विभागांमध्ये समन्वय साधायचा असतो, तेव्हा हाच सुरुवातीचा संवाद कामी येत असेल? अगदी बरोबर आहे. ह्या अवाढ्य इमारतीत हरवून न जाण्यासाठीचा हा एक अलिखित नियमच आहे म्हणा ना. हरवून जाण्यावरून मला तो एक मजेशीर किस्सा आठवतो, जो अमित भोळे यांनी लेखात नमूद केला आहे. तो पाकिस्तानवाला किस्सा का? हो, तोच. आपण आत्ताच चर्चा केली की ही इमारत 1290 फूट लांब आहे. अर्धा किलोमीटर लांब. आता विचार करा, एका टोकाला बसलेल्या अधिकाऱ्याला दुसऱ्या टोकाला असलेल्या अधिकाऱ्याकडे एखादी फाईल पाठवायची असेल, तर त्या शिपाऱ्याला काय वाटत असेल? या इमारतीत एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाणे म्हणजे अक्षरशः लांबची पायपीट असते. हो ना. त्यामुळे वैतागलेले कर्मचारी अनेकदा गमतीने म्हणतात की अमुक अमुक रूम नंबर तर पाकिस्तानमध्ये आहे. हा किस्सा खूप काही सांगून जातो. एकाच इमारतीत एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाणे हे त्यांना जणू विसा काढून दुसऱ्या देशात जाणे इतकेच थकवणारे वाटते. वास्तुकला मानवी वर्तनावर कसा प्रभाव टाकते हे यातून स्पष्ट होते. इतक्या मोठ्या अंतरामुळे अनेकदा फाईल्सचा प्रवासही संथ होतो. आणि साहजिकच या प्रवासात थोडी विश्रांती आणि चहा-कॉफीची गरज भासणारच. आणि म्हणूनच या इमारतीच्या रचनेत चहा-कॉफीच्या व्यवस्थेला विशेष महत्त्व दिले आहे. हो, मूळ रचनेनुसार प्रत्येक मजल्यावर 18 दालने आहेत. आणि तिथे काम करणाऱ्या लोकांसाठी टी बोर्ड आणि कॉफी बोर्डची विशेष सेवा तिथे चालते. पण त्यातही सर्वात आकर्षक ठिकाण म्हणजे फ्रेस्को नावाचं कॉफी शॉप. फ्रेस्को? हां. तिथे काय विशेष मिळतं? तिथे मिळणारी कॉफी ही साधी कॉफी नाही. त्यावर खास पार्लमेंट ऑफ इंडिया असा लोगो असतो. अरे वा, म्हणजे संसदेच्या सदस्यांना मिळणारी कॉफी? हो, ती कॉफी पिणे म्हणजे इथल्या कर्मचाऱ्यांसाठी एक प्रकारचा स्टेटस सिम्बॉल असावा. नक्कीच. एवढ्या उच्च दाबाच्या वातावरणात फ्रेस्कोसारखी ठिकाणे म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी एक वॉल म्हणून काम करतात. म्हणजे तिथे केवळ कॉफी प्यायली जात नाही तर इतरही चर्चा होत असतील. हो, 2 वेगवेगळ्या विभागांमधील माहितीची देवाणघेवाण, धोरणांवर अनौपचारिक चर्चा आणि प्रशासकीय गप्पा चालतात तिथे. कागदपत्रांच्या पलीकडचे बरीचसे काम या अशा अनौपचारिक ठिकाणांवरून सोपे होते तर. पण या हलक्या फिलक्या वातावरणासोबतच नॉर्थ ब्लॉकमध्ये एक अत्यंत कडक शिस्त आणि पदानुक्रम म्हणजेच एक हायरार्की पाळली जाते. हो, अमित भोळे यांनी त्यांच्या अनुभवातून हे प्रकर्षाने मांडले आहे. नॉर्थ ब्लॉकमध्ये पदानुक्रम हा केवळ पदापुरता मर्यादित नाही, तर तो तिथे भौतिक स्वरूपात दिसतो. म्हणजे नक्की कसा दिसतो? अधिकाऱ्यांच्या ओळखपत्रांचे रंग बघा. निळे, हिरवे आणि पिवळे. हे केवळ सुरक्षेसाठी नाहीत का? नाही, त्यावरून तुमचा दर्जा ठरतो. तुमची इमारतीत प्रवेश करण्याची क्षमता किती आहे, तुम्ही कोणत्या भागात जाऊ शकता हे ठरतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणती प्रसाधनगृहे वापरता येतील हे देखील या कार्डच्या रंगावरून ठरते असं मी वाचलं. हे थोडं विचित्र नाही का वाटत? जर आपण मोठ्या संदर्भात पाहिलं तर आजच्या आधुनिक आणि लोकशाही मूल्यांवर आधारलेल्या जगात हे नक्कीच विचित्र वाटू शकतं. मग अशी व्यवस्था का आहे तिथे? आपण विसरता कामा नये की ही व्यवस्था पूर्णपणे ब्रिटिश वसाहतकालीन मानसिकतेतून आलेली आहे. ब्रिटिशांनी प्रशासनात एक अत्यंत कडक वर्गवारी निर्माण केली होती, जी स्वातंत्र्यानंतरही तशीच पुढे चालू राहिली. सुरक्षेचं कारण हे नक्कीच महत्वाचे आहे, कारण तिथे देशाचे अत्यंत गोपनीय निर्णय घेतले जातात. पण प्रसाधनगृहांसारख्या मूलभूत सुविधांमध्येही रंगानुसार भेद असणे हे तिथला मानसिकतेत हायरार्की किती खोलवर रुजलेली आहे हे दर्शवते. अगदी बरोबर. भौतिक जागांवर कोणाचा अधिकार आहे यावरून तिथे सत्तेचे मोजमाप होते. आता गोपनीयतेचा विषय निघालाच आहे, तर मला देशाच्या अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठ्या इव्हेंटबद्दल बोलायचं आहे. म्हणजे बजेट किंवा अर्थसंकल्पाची तयारी? हो, ते सगळं पाहणं खूप थरारक आहे. हे बजेट याच नॉर्थ ब्लॉकच्या तळघरामध्ये तयार आणि छापले जाते. आणि अर्थसंकल्पाची छपाई सुरू होण्यापूर्वी तिथे पारंपरिक हलवा कार्यक्रम होतो. हो, अर्थमंत्र्यांच्या हस्ते एका मोठ्या कढईत गोड हलवा तयार करून वाटला जातो. ही एक छान गोड सुरुवात असते. ते अत्यंत कडक आणि तणावपूर्ण असते. हो, मी ऐकलंय की तिथे खूप कडक निर्बंध असतात. हलवा कार्यक्रम हा केवळ एक सोहळा नसून तो एका अत्यंत कठोर क्वारंटाईन प्रक्रियेची सुरुवात असतो. क्वारंटाईन म्हणजे त्यांना एका जागी बंदिस्त केलं जातं. हो,
ज्या क्षणी हा कार्यक्रम संपतो आणि छपाईला सुरुवात होते तेव्हापासून छपाई प्रक्रियेशी संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्या तळघरात अक्षरशः बंदिस्त केले जाते. बापरे. आणि हे किती दिवस चालतं? जोपर्यंत अर्थमंत्री संसदेत बजेट सादर करत नाहीत तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना बाहेरील जगाशी कोणताही संपर्क साधता येत नाही. म्हणजे इंटरनेट नाही, मोबाईल फोन नाही? काहीच नाही. अगदी स्वतःच्या कुटुंबाशी बोलण्यासही सक्त मनाई असते. या तळघराची आणि त्या वातावरणाची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. हो, बाहेरचं जग काय करतंय याची कोणतीही माहिती नसताना केवळ आकड्यांच्या आणि फाईल्सच्या जगात सलग अनेक दिवस राहायचे. पण ही एवढी गुप्तता का पाळली जाते? कारण जर देशाच्या अर्थव्यवस्थेतील एखाद्या नव्या टॅक्सची किंवा धोरणाची माहिती आधीच बाहेर फुटली तर शेअर बाजारात मोठी उलथापालथ होऊ शकते. हे तर खरंय. पण या कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्थितीचे काय? एवढ्या तणावात ते कसे काम करत असतील? तोच तर खरा कळीचा मुद्दा आहे. अशा बंदिस्त वातावरणात आणि प्रचंड दबावाखाली काम करण्यासाठी एक अत्यंत मजबूत मानसिक संतुलन लागते. आणि याच तणावातून बाहेर पडण्यासाठी, स्वतःला सावरण्यासाठी ही नॉर्थ ब्लॉक संस्कृती काही अनपेक्षित मार्ग शोधून काढते. कोणते मार्ग? हे मार्ग खरोखरच अनपेक्षित आहेत. आपण मगाशी ज्या 28 कोट्याचा उल्लेख केला त्यांचा वापर केवळ हवा येण्यासाठी होत नाही. मग आणखी कशासाठी होतो? अमित भोळे सांगतात की फावल्या वेळेत याच कोर्टयार्ड्समध्ये अक्षरशः टेबल टेनिस आणि बॅडमिंटनचे सामने रंगतात. अरे वा. म्हणजे एका बाजूला देशाचे बजेट तयार होत आहे, अत्यंत गंभीर सुरक्षा धोरणे ठरत आहेत आणि दुसरीकडे अधिकारी मोकळ्या वेळेत बॅडमिंटन खेळत आहेत. हो, हे दृश्य या कठोर प्रशासकीय इमारतीला किती मानवी रूप देते नाही का? हे मानवी रूपच ती व्यवस्था टिकून ठेवते. केवळ खेळच नाही तर तिथे रक्तदान शिबिरासारखे सामाजिक उपक्रमही अत्यंत उत्साहाने राबवले जातात. जेव्हा तुम्ही अशा एका अवाढव्य यंत्रासारख्या इमारतीत काम करता, जिथे तुमच्यावर कामाचा प्रचंड ताण असतो, तेव्हा असे उपक्रम माणसांना एकमेकांशी जोडून ठेवतात. एक प्रकारे एक कम्युनिटी तयार करतात. हो, हीच ती नॉर्थ ब्लॉक संस्कृती आहे जी फाईल्स आणि लाल पितीच्या कारभारातही माणसांमधला जिवंतपणा टिकवून ठेवते. पण ही सगळी संस्कृती आता एका मोठ्या आणि कायमस्वरूपी बदलाच्या उंबरठ्यावर उभी आहे. हो, भारत सरकारच्या सेंट्रल विस्ता प्रकल्पामुळे. लवकरच नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक या दोन्ही इमारतींचा प्रशासकीय कार्यालयातून एका भव्य संग्रहालयात म्हणजे म्युझियममध्ये रूपांतर केले जाणार आहे. आणि इथली सर्व मंत्रालय नव्या आणि आधुनिक इमारतींमध्ये स्थलांतरित होतील. हा एक ऐतिहासिक बदल आहे. भौतिक वास्तू नक्कीच जतन केली जाईल. ते लाल दगड, ते विशाल कोर्टयार्ड्स आणि ती भव्य वास्तुकला येणाऱ्या पिढ्यांना पाहायला मिळेल. पण ती नॉर्थ ब्लॉक संस्कृती मात्र कायमची इतिहास जमा होईल. तो कॉलिनच्या रिवाज, पाकिस्तानमध्ये असल्याची चेष्टा करणारे शिपाई आणि तळघरात बजेट छापतानाचा तो तणाव, हे सगळं आता तिथे नसेल. सगळंच बदलून जाईल. या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मात्र मनात घर करून राहतो. कोणता विचार? जेव्हा ही मंत्रालय रायसिना हिलच्या या जाड-जूड अपारदर्शक दगडी भिंतींमधून बाहेर पडून सेंट्रल विस्टाच्या नव्या, आधुनिक आणि काचेच्या इमारतींमध्ये जातील तेव्हा काय होईल? आधुनिक वास्तुकला नेहमीच पारदर्शकता आणि मोकळेपणाचे प्रतिनिधित्व करते. तर मग या नव्या काचेच्या इमारतींमध्ये गेल्यावर भारतीय नोकरशाहीचे आणि सत्तेचं स्वरूपही खरोखरच पारदर्शक होईल का? हां, अत्यंत अचूक आणि भेदक विचार आहे. वास्तुकला मानवी वर्तन घडवते, हे आपण आज पाहिलेच. हो, नॉर्थ ब्लॉकच्या त्या लपलेल्या गुंतागुंतीच्या आणि अंधाऱ्या कॉरिडॉर्सनी प्रशासनातही एक प्रकारची गुप्तता आणि कडक पदानुक्रम रुजवला. आता जेव्हा ही पूर्ण यंत्रणा नव्या, उजळ आणि आधुनिक वास्तूत प्रवेश करेल, तेव्हा तो जुना ब्रिटिशकालीन हायरार्कीचा आणि गुप्ततेचा वारसा तिथे संपुष्टात येईल का? की अधिकारी त्या नव्या काचेच्या इमारतींमध्येही नॉर्थ ब्लॉकच्या त्याच अदृश्य भिंती आणि तीच संस्कृती आपल्यासोबत घेऊन जातील? इमारती बदलल्याने सत्तेचे मूळ चरित्र बदलते की सत्ता स्वतःच्या सोयीनुसार नव्या इमारतीला जुन्या साच्यात बसवते? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जेव्हा सत्तेची ही जुनी केंद्रे केवळ एक प्रदर्शन बनतील, तेव्हा या भिंतींमध्ये दडलेल्या हजारो गोपनीय निर्णयांचा आणि अधिकाऱ्यांच्या पडद्यामागच्या संघर्षाचा खरा इतिहास कधी लोकांसमोर येईल का? की तो केवळ या लाल दगडांमध्ये कायमचा गाडला जाईल? इमारतीत जतन होतील, पण त्यातील जिवंत रहस्य आपण कधी समजून घेऊ शकू का? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. सत्तेच्या आणि वास्तुकलेच्या या रंजक प्रवासात आज आपण एका युगाचा अंत आणि नव्या युगाची सुरुवात अनुभवली. हो, आणि या वास्तूंचा एक वेगळाच पैलू आज उलगडला गेला. या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावरच आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया.
पुढच्या वेळी असाच एखादा नवीन विषय घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत तुमच्या सभोवतालच्या वास्तू आणि त्यामागील कथा नक्की शोधत राहा.